युरोपमध्ये पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला आहे। त्यामुळे बँका आणि कंपन्या, मोठमोठ्या कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालय सुद्धा बंद करण्यात आलंय। या व्हायरसने भारतातही शिरकाव केलाय। व्हायरसमुळे रायगडच्या JNPT बंदरातल्या 4 पैकी 1 टर्मिनल बंद पडलंय, त्यामुळे कामकाज रखडलेलं आहे। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे सिस्टीम या व्हायरसमुळे डाऊन झाल्याचं समजतंय। JNPTवर युरोपची सगळ्यात मोठी कंपनी AP मॉलर मस्क काम करते, मात्र व्हायरसने हल्ला केल्यामुळे सध्या कंपनीचं काम ठप्प आहे। आत्ताचा जो हल्ला आहे तो सुद्धा रॅन्समवेअरचाच हल्ला आहे। आणि रॅन्समवेअर म्हणजे थोडक्यात काय तर जसा कम्प्युटर व्हायरस असतो, म्हणजे तो कुठल्याही कम्प्युटरमध्ये तो प्रोग्राम शिरतो आणि तिथे त्या फाईल्सचं नुकसान करतो, फाईल्स डिलीट करतो, तसाच हा प्रकार असतो। पायरेटेड सॉफ्टवेअर शक्यतो वापरू नये। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कम्प्युटर्समध्ये फायरवॉल असली पाहिजे। कुठल्याही बाहेरून जे आपल्याकडे ईमेल्स येतात त्या ईमेल्स उघडताना, विशेषतः अटॅचमेंट्स उघडताना आपण काळजी घेतली पाहिजे। कुठलेही पेनड्राईव्हज आपण जे अटॅच करतो तर ते पेनड्राईव्हज अटॅच करत असताना पुन्हा अँटीव्हायरसमधून ते स्कॅन करण्याची ऑप्शन असते, तर ते कधीही डिसेबल करू नये। कधी कधी आपण घाईमध्ये असं करतो की पटकन त्या फाईल्स मिळाव्यात म्हणून आपण ते स्कॅन डिसेबल करतो, असं कधीही करू नये। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महत्त्वाच्या डेटाचं हे आपण सातत्याने कुठे ना कुठेतरी बॅकअप घेणं अतिशय गरजेचं आहे।